बघा आज आम्ही पाण्याचा मोसम वगैरे आहे तर त्याच्यामुळे आज भेल वगैरे बनवायची इच्छा झाली आणि शिवमणी म्हणायचं खूप दिवस झाले होते की त्याला भेल वगैरे खायचं होतं कारण की त्याचा मामा वगैरे आला होता तर त्यांनी भेल वगैरे बनवली त्याच्या मामाने पण त्याला खूप टेस्टी लागली तर तो म्हणायचा मम्मी चला आज आपण भेल बनवू आणि पाण्याचा पण मोसम आहे तर मी पण म्हटलं चला आज बनवून घेऊ आपण भेल वगैरे। मग कांदा वगैरे कट केलं, एक टमाटर कट केलं, कोथिंबीर वगैरे आणि थोडी हिरवी मिरची वगैरे घेतलेली आहे, जास्त नाही घ्यायची कारण की आमच्याकडे छोटं बाळ आहे असल्यामुळे आम्ही तर थोडीच घेतली। आमचं शिवमणी आमच्यासाठी छोटंसंच आहे, तुम्ही बघू शकत आहात शिवमणी किती मेहनत करत आहे बनवायसाठी आणि गॅस वटर वगैरे ते बसलेला आहे बनवायसाठी। त्याला असं काही बनवायचं वगैरे असलं की तर खूप आवडीने येतो आणि मला मदत वगैरे करतो। बघा त्याला शेव वगैरे किती छान करून राहिलेला आहे। त्याला खूप आवडते असं काही बनवायचं म्हटलं की। बघा तो किती शेव टाकून राहिला। बघा थोडं चाट मसाला वगैरे टाकलं, हळदी पावडर, तिखट आणि लेमन वगैरे टाकायचं कारण की खूप छान लागतो लेमन वगैरे टाकलं की। तुम्ही असं बनवा, मीठ टाका, नमक वगैरे टाका, चवीनुसार वगैरे मीठ वगैरे तुम्ही टाकू शकता जसं तुम्हाला म्हणजे जितकं पाहिजे तितकं। आणि बघा किती छान म्हणजे आत्ताच इतकं छान दिसून राहिलं आणि पूर्ण ते मिश्रण अजून तयार व्हायचंच आहे तर किती छान व्यवस्थित मिश्रण वगैरे करू दे। बघा किती छान मिश्रण वगैरे करून राहिलेलं आहे आणि बघा त्याची मेहनत तर तुम्हाला दिसूनच राहिली। आता बघा त्याला प्लेटी वगैरे दिली आणि बघा त्याने किती छान सर्व वगैरे केलेलं आहे। झाली का शिवमणी तुझी भेल तयार आता बनव।